नमस्कार, मी अक्षय तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा एडीएन बातमीपत्रात मनपूर्वक स्वागत करतोय। आज दिवसभरात घडलेल्या संपूर्ण घटनांचा आढावा आपल्याला घ्यायचाच आहे, परंतु त्या अगोदर नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती। मराठा आरक्षणाचा लढा पुन्हा भडकला। मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने मराठा आरक्षण चिंतन आंदोलन, मराठा आरक्षण मागणीसाठी उपोषणासह करणार जनजागृती। तर हैदराबादचे आमदार टी राजा यांच्या वादग्रस्त वक्तव्याविरोधात खुलताबादेत संतापाचा भडका। खुलताबादकरांनी पोलिसांकडे कडक कारवाईची केली तक्रार। आता बघूया सविस्तर बातम्या। एकीकडे मराठा आरक्षणाला घेऊन मनोज जरांगे पाटील आंदोलन करत असताना मराठा समाजाला तांत्रिक बाबींवरती केंद्रित मुद्दे समोर करून आरक्षण मिळावं या मागणीसाठी छत्रपती संभाजीनगर शहरातील क्रांती चौक या ठिकाणी मराठा क्रांती मोर्चा आणि मराठा ठोक मोर्चाच्या वतीने उपोषण आंदोलन करण्यात आलंय। या मागण्यांविषयी उपोषणकर्ते यांनी अधिक माहिती दिली आहे। मराठा क्रांती मोर्चा, मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने मराठा समाजाला आरक्षण भेटावं म्हणून आज या ठिकाणी आम्ही उपोषणाला या ठिकाणी बसलो आहोत। मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगू इच्छितो, सरकार कोणतंही असू द्या, यांनी आजपर्यंत फक्त मराठा समाजाचा राजकीय फायद्यासाठी यांनी आजपर्यंत त्यांचा वापर करून घेतलेला आहे मराठा समाजाचा। पण आज माझा जीव जरी निघून गेला तरी हे आमरण उपोषण आमचं मागं हटणार नाही। मराठा समाजाला कशा पद्धतीने आरक्षण द्यावं हे सरकारला या ठिकाणी आम्ही सादरीकरण, या ठिकाणी मराठा आरक्षणाचं या ठिकाणी सादरीकरण या ठिकाणी आम्ही केलेलं आहे। दुसरा विषय, या ठिकाणी पॉवर प्रेझेंटेशन आम्ही या ठिकाणी दाखवत आहोत। त्यामुळं सरकारने आतापर्यंत ज्या ज्या मराठा आरक्षणासाठी ज्या ज्या चुका केल्या त्या सगळ्या चुकाचं सादरीकरण या ठिकाणी आम्ही दाखवत आहोत। त्यामुळं सरकारला आमची या ठिकाणी विनंती आहे की लवकरात लवकर तुम्ही या ठिकाणी यावं, आमच्यासोबत चर्चा करावी आणि आम्ही नक्कीच यामध्ये मराठा समाजाला कसं आरक्षण भेटेल नक्कीच याचा मार्ग आम्ही या ठिकाणी काढू। हे आम्ही सादरीकरणाच्या माध्यमातून हे काम या ठिकाणी केलेलं आहे। सरकारनं काही केलेलं नाही, ज्यांच्या नोंदी आहेत त्यांना नोंदी भेटतच असतात। सरकारनं यामध्ये नवीन काही केलेलं नाही। दुसरा विषय, आपण आत्ताच म्हणालात तर सरकारनं नोंदीसाठी खूप काही चांगलं काम केलेलं आहे। नक्कीच शिंदे समितीच्या माध्यमातून ज्यांच्या नोंदी होत्या, ज्या नोंदी भेटत नव्हत्या, त्या शिंदे समितीच्या माध्यमातून नोंदी भेटण्याचं काम या ठिकाणी होत आहे। सर्वप्रथम जय शिवराय। मला वाटतं गट आहे असं मला तरी कुठं वाटत नाही, कारण की कसं आहे माहिती आहे का, रस्त्यावरची लढाई वेगळी आणि कायदेशीर लढाई वेगळी। आम्ही गेली अनेक वर्ष रस्त्यावरची लढाई ऑलरेडी लढलेलो आहोत। सगळ्या महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला चांगल्या प्रकारे माहिती आहे आणि आम्ही आजकाल ते कार्य करतो हे आज नाही करत आहे, गेली अनेक वर्ष 27-28 वर्ष झाली आम्ही कार्य करतो। आणि गटातटाचा विषय असा आहे की आतापर्यंत कुणीही कायदेशीर बाजू समजून घेतलीच नाही। जर कायदेशीर बाजू ह्या लोकांनी जर समजून घेतली असती तर निश्चितच मराठा समाजाला आरक्षण मिळालं असतं, मराठा समाजाला न्याय मिळाला असता। परंतु तो न्याय कुठलाही राजकीय पक्ष देऊ शकला नाही, कुठलाही कायदा देऊ शकला नाही आणि कुठलंही आंदोलन देऊ शकलं नाही। ही सगळ्यात मोठी शोकांतिका आहे, हे कुठेतरी समजून घेतलं पाहिजे। म्हणून हे गटातटात विखुरलेले आपण जे म्हणताय तर त्यांनी खऱ्या अर्थानं क्रांती चौकमध्ये या ठिकाणी यायला पाहिजे आणि आम्ही इथं जे काही पुरावे उपलब्ध केलेले आहेत की बाबा आतापर्यंत नेमकं मराठा समाजाचं नुकसान झालं कसं, मराठा आरक्षण का नाही मिळालं, हे जरा समजून घेतलं पाहिजे त्यांनी, अशी मी त्या सर्वच भावंडांना विनंती करणार आहे। शेवटी आमचे भावंड आहेत, तेही भांडताय, आम्हीही भांडतोय। प्रत्येक शेवटी सगळ्यांचा हेतू एकच आहे की मराठा समाजाला कुठेतरी न्याय मिळाला पाहिजे आणि मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे। हैदराबादचे आमदार टी राजा यांनी परभणीत दिलेल्या वादग्रस्त विधानामुळे खुलताबाद पोलीस ठाणे येथे निवेदन देऊन टी राजा यांच्यावरती तात्काळ गुन्हा नोंदवून कडक कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे। खुलताबादेत स्थानिकांनी प्रशासनाकडे शांतता व कायदा सुव्यवस्थेचं रक्षण करण्याची विनंती केली आहे। तसेच हैदराबादच्या आमदार टी राजा यांनी परभणीत दिलेल्या या वादग्रस्त विधानामुळे स्थानिक व्यापार, व्यवसाय आणि पर्यटन अभ्यासस्थळावरती ही प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जाते। शहरातील शांतता आणि सलोखा जपण्यासाठी प्रशासनानं तात्काळ पावले उचलावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे। खुलताबाद ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनेश गोरे यांना देण्यात आलेल्या निवेदनावरती दरगाह कमिटीचे अध्यक्ष शरफुद्दीन रमजानी, फिरोज अहमद, माजी नगराध्यक्ष ॲडव्होकेट कैसरुद्दीन, मोहम्मद नईम बक्ष, मुनिबुद्दीन, नवाब कमरुद्दीन, हाफिज जावेद, तालिब कुरेशी,
मसद मनियार, सलीम जागीरदार, साहिल मोहम्मद, फकीर कुरेशी, अफरोज अहमद, अलिमुद्दीन मुजावर यांच्यासह आधीच स्वाक्षऱ्या आहेत. सदर तक्रारीची प्रती मुख्यमंत्री यांच्यासह जिल्हाधिकारी व ग्रामीण पोलीस अधीक्षक यांना देण्यात असल्याची माहिती ॲडव्होकेट शहराचे माजी नगराध्यक्ष कैसरोद्दीन आदींची नावे आहे, अशी माहिती देण्यात आली आहे. एडीएनसाठी तालुका प्रतिनिधी हुसैन पटेल, खुलताबाद. कार्रवाई करके पाबंद किया जाए. वो हमारे खुलदाबाद जो है इसमें हिंदू मुस्लिम ज़माने से एक साथ रहते हैं, एक दूसरे के त्योहारों में, एक दूसरे के फंक्शंस में एक दूसरे को मदद करते हैं. यहाँ के इत्तेफाक इत्तेहाद को तकलीफ देना, उनमें निफाक पैदा करना, हिंदू मुस्लिम को लड़ाना और अपनी राजकीय रोटी जो है इसको सेकना, ये उनका मकसद है. लिहाजा ऐसे लोगों पर सख्त से सख्त कार्रवाई की जाए. इनकी इस तरह की हरकत से जो हिंदू और मुस्लिम लाखों पर्यटक और भाविक यहाँ पर आते हैं, ज़ायरीन और यहाँ पर जो टूरिस्ट आते हैं वो मुतासिर होते हैं. यहाँ के जो नौजवान जो हज़ारों की तादाद में हैं वो एलोरा केव्स, मंदिर, दरगाहों पर और मुख्तलिफ़ जगहों पर पेट भर रहे हैं. उनकी जो रोज़गार मुतासिर होता है, बेरोज़गार हो जाते हैं. ऐसे नालायक किस्म के लोगों पर हुकूमत जल्द अज जल्द सख्त कार्रवाई कर, इस तरह की मांगनी हम तमाम ने की. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी बालकांच्या हक्कांचं संरक्षण होण्याच्या दृष्टीने त्यांच्या प्रशासकीय कारकिर्दीत राबवलेल्या विविध उपक्रमांच्या यशस्वीतेमुळे त्यांना बालस्नेही पुरस्कार जाहीर करण्यात आला असून दिनांक 3 मार्चला मुंबई येथे पुरस्कार वितरण उपमुख्यमंत्री आणि मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या वतीने जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी बालस्नेही पुरस्कारासाठी निवड झाली असं आयोगाचे अध्यक्ष ॲडव्होकेट सुशीबेन शहा यांनी एका पत्राद्वारे कळवलं आहे. उत्कृष्ट जिल्हाधिकारी या नामांकनात छत्रपती संभाजीनगर विभागातून निवड करण्यात आल्याचंही त्यांनी कळवलं आहे. महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या वतीनं बालस्नेही पुरस्कार 2024 साठी उत्कृष्ट जिल्हाधिकारी या नामांकनात जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी निवड केली आहे. सोमवार दिनांक 3 मार्च रोजी दुपारी 1 वाजता यशवंतराव चव्हाण सेंटर मुंबई येथे हा पुरस्कार वितरण सोहळा होणार असून त्यासाठी जिल्हाधिकारी स्वामी यांना निमंत्रणही आलं आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार व महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, राज्यमंत्री योगेश कदम, मेघना बोर्डीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा संपन्न होणार आहे. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी बालकांच्या हक्कांचं संरक्षण होण्याच्या दृष्टीने त्यांच्या प्रशासकीय कारकिर्दीत राबवलेल्या विविध उपक्रमांच्या यशस्वीतेमुळे त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. शाळाबाह्य मुलांचं सर्वेक्षण करून त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात पुन्हा आणणं, वीटभट्ट्यांवरील कामगारांच्या मुलांच्या शिक्षणासाठी उपाययोजना करणं, कामगारांचा शोध घेऊन त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणं, बालमृत्यूचं प्रमाण कमी करण्यासाठी प्रभावी उपाययोजना राबवणं, कुपोषण निर्मूलनासाठी दत्तक बालश्रेणी वर्धन योजना राबवून त्यात कुपोषित बालकांचं पालकत्व देण्यात आलंय. त्यात 4800 बालकांचं श्रेणीवर्धन झालंय. माझं मूल माझी जबाबदारी हे अभियान राबवून मुलांच्या आरोग्याचा सातबारा तयार केला. याशिवाय आता जिल्हाधिकारी छत्रपती संभाजीनगरमधून शालेय विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता व सर्वांगीण विकासासाठी त्यांनी दशसूत्रीसारखा उपक्रम राबवला. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांची बालस्नेही पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या छत्रपती संभाजीनगर शहरातील देवगिरी अभियांत्रिकी महाविद्यालयास विद्यापीठ अनुदान आयोग UGC यांच्याकडून अधिकृतपणे शैक्षणिक स्वायत्त ऑटोनॉमी दर्जा देण्यात आला असून याबाबतची माहिती संस्थेचे सरचिटणीस आमदार सतीश चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. आज देवगिरी अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये ऑटोनॉमस दर्जा स्वायत्त अकॅडमिक ऑटोनॉमी ज्याला आपण म्हणतो ही प्रदान करण्यात आलेली आहे. UGC असेल, महाराष्ट्र शासन असेल, केंद्र सरकार असेल, यांचे मी आभार व्यक्त करतो. यापुढे काळामध्ये अकॅडमिक ऑटोनॉमी म्हणजे स्वतःला आम्हाला याचे ते 2-3 प्रकारचे फायदे विद्यार्थ्यांच्या दृष्टीनं आणि उद्योग जगताच्या दृष्टीनं की आम्हाला स्वतःचा अभ्यासक्रम डिसाईड करता येईल. ज्या ज्या उद्योगांना लागणारं अकॅडमिक स्टँडर्ड असेल त्याप्रमाणे उद्योगांशी चर्चा करून दरवर्षी तसा अभ्यासक्रम आम्हाला बनवता येईल. हा एक त्याच्यातला मुख्य फायदा होईल. निकाल वेळेवर लागतील. नंबर 3, उद्योगांना त्यांच्या गरजेनुसार मनुष्यबळाचा पुरवठा होईल. आणि कॅम्पसमध्ये सुद्धा प्लेसमेंटमध्ये सुद्धा आतापर्यंतचा अनुभव आमचा असा आहे की ज्या ज्या ऑटोनॉमस कॉलेजनी जे प्लेसमेंट आधी करतो त्यापेक्षा त्यांचं प्लेसमेंट वाढलेलं आहे. त्यामुळे निश्चितच मुलांनासुद्धा याचा फायदा होईल. सगळे सरकारशी संबंधित सर्व कमकुवत घटकांना त्यांचे सरकारच्या सर्व सवलती मिळतील.
शहरवासियांना एक सुवर्ण संधी. तुम्ही एखादा व्यवसाय करताय का? मग एडियनवरती जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा. तर वाट कसली बघत आहात? आताच खाली दिसत असलेल्या नंबरवरती संपर्क साधा. आपल्याला अजूनही काही बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे, परंतु इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. कुठे जाऊ नका, पाहत रहा एडियन न्यूज. अनेकांच्या मनात स्वप्न असते की देशाची सेवा करायची, परंतु काही लोकच योग्य प्रशिक्षण घेऊन ते वास्तवात पूर्ण करतात. वास्तविक सैनिक बनणे सोपं काम नाही, कारण प्रशिक्षणाच्या मैदानापासून ते युद्धाच्या रणांगणापर्यंत प्रत्येक क्षण संघर्षमय असतो. फक्त जो इमानदार, समजूतदार असेल आणि ज्याची इच्छाशक्ती प्रबळ असेल असाच व्यक्ती या क्षेत्रात टिकू शकतो. प्रत्येक वर्षी अनेक परीक्षार्थ्यांना यश प्राप्त होते, ते फक्त आणि फक्त गरुड झेप अकॅडमी. पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या. शिक्षण असो किंवा नोकरी, कुठल्याही कामानिमित्त छत्रपती संभाजीनगर येथे येत असाल तर तुमच्या घरगुती जेवणाची चिंता आता मिटली. नमस्कार, मी पूजा दातार. मी रुचिरा स्वयंपाकघर सुरू करून 15 वर्ष झाली. सुरुवातीला रुचिरा स्वयंपाकघर सुरू करताना माझी आवड म्हणून सुरू केलं, पण त्याचं व्यवसायात हळूहळू रूपांतर झालं. रुचिरा स्वयंपाकघर हे स्वतःच्या जागेत 2009 पासून संभाजीनगर खडकेश्वर येथे सुरू आहे. तेथून मला अनेक साऱ्या ऑर्डर्स मिळत गेल्या. एका मोठ्या शाळेचं मला कॉन्ट्रॅक्ट मिळालं होतं. मी रोज 2200 लोकांना जेवण देत होते 5.5 वर्ष. नंतर मी पूर्ण कॉन्सन्ट्रेशन रुचिरा स्वयंपाकघर खडकेश्वर येथे केलं. तेथील फीडबॅक म्हणाल तर सगळी मेडिकलची मुलं जे घरापासून दूर राहतात त्या लोकांना आपल्या घरासारखं जेवण रुचिरामध्ये मिळतं असं प्रत्येकजण आनंदाने सांगत असतो मला. आणि मी तर म्हणते की तुम्ही ते पे करून जेवता, पण ते म्हणतात की नाही, पे हा भाग वेगळा आहे, पण आमच्या शुभेच्छा आणि सदिच्छा जास्त महत्त्वाच्या आहेत. तसंच रुचिरा स्वयंपाकघरात आपण आपल्या घरच्यासारखं अन्नधान्य निवडून, भाज्या निवडून, अतिशय स्वच्छता राखून स्वयंपाक करतो. स्वयंपाकात घरगुती मसाले 80% वापरले जातात. माझा कटाक्ष क्वालिटी मेंटेन करण्यावर असतो, त्यामुळे मी किराणा जास्तीत जास्त चांगल्या क्वालिटीचा आणते. तसंच भाजीपाला जाधव मंडईत आणते, त्यामुळे ताजा स्वच्छ भाजीपाला मिळतो. त्यामुळे आपल्या स्वयंपाकाची चवही उत्तम राखता येते आणि आरोग्यपूर्ण स्वयंपाक होतो. घरगुती जेवणाच्या चवीसाठी एकदा अवश्य भेट द्या रुचिरा स्वयंपाकघर येथे. मस्त मास्क पहना रे तूने. थैंक यू सर. वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर. रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर. एक और है ना सर. देना. बहुत मस्त लगे आपको. ये ना सर. सर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर. हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है. ओके सर. ये ले. चल हम ये भी ऑनलाइन भर दे. हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे. ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत. आपण बघत आहात एडियन बातमीपत्र. अखिल भारतीय आदिवासी विद्यार्थी विकास परिषद महाराष्ट्र राज्याच्या वतीने स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन मेळावा मोठ्या उत्साहात यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे समाजभूषण भीमराव हत्ती आंबिरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलाय. अखिल भारतीय आदिवासी विद्यार्थी कल्याण परिषद महाराष्ट्र राज्य व स्पर्धा परीक्षा करणारे विद्यार्थी बांधव यांच्या संयुक्त विद्यमाने यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे मार्गदर्शन मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संबोधी अकॅडमी छत्रपती संभाजीनगरचे संचालक समाजभूषण भीमराव हत्ती आंबिरे यांची उपस्थिती होती। तर कार्यक्रमाचे उद्घाटक अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद नवी दिल्लीचे राष्ट्रीय युवा अध्यक्ष लक्कीभाऊ जाधव हे होते। तर यावेळी पोलीस उपायुक्त नितीन बगाटे, द विनर्स अकॅडमी संचालक बाळासाहेब शिंदे, परिषदेचे युवा प्रदेश अध्यक्ष गणेश गवळी, धनंजय आकात, कपिल हांडे, चेतना मोरे, डॉक्टर सतीश पाचपुते, पवनराजे सोनवणे आदींची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या स्पर्धा परीक्षा तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसोबत उपस्थित मान्यवरांनी संवाद साधला। या कार्यक्रमाचं आयोजन अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद महाराष्ट्र राज्याचे प्रदेश विद्यार्थी सचिव दत्ता खराटे, नागेश मोहेर, अजय बोरकर, परमेश्वर खुपसे, दत्ता इंगळे, निसर्गज गरोळे, अमोल ससाने आदींच्या वतीने करण्यात आला होता। यावेळी उपस्थित मान्यवरांनी आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष समाजभूषण भीमराव हत्ती आंबिरे यांनी आपल्या भाषणातून मोठ्या प्रमाणात जमलेल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं। हे सगळे प्रशिक्षणार्थी एकत्रित आले पाहिजे आणि काही प्रमुख अतिथी आणि काही विद्यार्थी याचा संवाद झाला पाहिजे, कारण आजकाल संवाद कमी झाले। नवरा बायकोचा संवाद होत नाही, मुलाचा वडिलाचा संवाद होत नाही, थोडा झाला तर आईचा आणि मुलीचा संवाद होतो। सगळीकडे वातावरण विसंवादाचं आहे आणि त्या विसंवादाचं वातावरण होण्यासाठी तुमच्या हातातलं मोबाईल पण कारणीभूत आहे। म्हणून मी संबोधीचे स्टुडंट असतील तर मी नेहमी म्हणत असतो, मोबाईल जितका चांगला आहे तितकाच मोबाईल वाईट पण आहे। मोबाईल मध्ये नेट मध्ये सगळं तुमचं जग आहे, एका मिनिटात तुम्ही शोधू शकता जगात काय चाललंय आणि दुसऱ्या मिनिटामध्ये दुसरी चॅटिंग करायला लागला। अंडे सरांनी छान सांगितलं की मी फक्त थंब मारा, मी पण सांगितलं थंब मारा आणि सिद्धार्थ गार्डन जवळ आहे, कुणाची अभ्यास नाही या, हे तुम्हाला करायला संधी आहे। फक्त मिळालेल्या 72,000 रुपयामध्ये तुम्हाला या शासनाने मग विकत घेतलेलं, तुमच्या सगळ्या योजना बंद होऊन जातील 72,000 मध्ये। 72,000 घेऊन 6 महिन्याला शासनाकडून 72,000 घ्यायचे की महिन्याला शासनाकडून 72,000 घ्यायचे हे तुमच्या हातात आहे। हक्काच्या घरकुलासाठी पवार कुटुंबावरती उपोषणाची वेळ आली असून 2 चिमुकल्यांसह पती पत्नी हे पवार कुटुंब छत्रपती संभाजीनगर शहरातील प्रकल्प अधिकारी आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयासमोर सोमवारी सकाळपासून उपोषणाला बसले आहेत। सरपंच तसेच इतरही अधिकारी जाणून बुजून पवार कुटुंबाला गावाबाहेर काढून दाबण्याची धमकी देण्यात असल्याचा आरोप संतोष पवार यांनी केला आहे। तर आम्ही वाळूज गावचे रहिवासी आहोत, ज्या गेल्या 10-15 वर्षापासून तिथं राहतो। आमची शासन निर्णयानुसार मागणी आम्ही वाळूज ग्रामपंचायतीकडे केली होती की गावठाण जागा मिळावी आणि घरकुल मिळावं, परंतु ग्रामपंचायतीनं मला घरकुल तर मंजूर केलं, परंतु गावठाण जागा अजिबात दिली नाही, गावठाण शिल्लक असून सुद्धा दिली नाही। म्हणून आमच्या पत्नी ज्यांचा अर्ज आहे वाळूज ग्रामपंचायतीला घरकुलसाठी जो अर्ज आहे त्या आमच्या पत्नीनी मीना संतोष पवार यांनी पोलीस स्टेशनला तक्रार दिली की संबंधितांनी खोटा आणि खोडसाळ ठराव करून आम्हाला बेदखल गावातून बेदखल केलं, या गावचे रहिवासी नाहीत म्हणून ठराव केला। त्यावरून वाळूज पोलीस स्टेशनला आम्ही अट्रॉसिटी ॲक्टच्या 3:1 अंतर्गत गुन्हा दाखल केला। गुन्हा दाखल केल्यानंतर संबंधितांनी त्याच वर्षी 2023 मध्येच आम्हाला तेव्हापासूनच आमच्यावर प्रेशर आणलं की तो गुन्हा मागे घ्या म्हणून त्यांनी आम्ही ज्या भाड्यानं राहत होतो त्या घरामध्ये घर मालकांना आमच्या विरोधात भडकावलं। जिल्हा परिषदेमध्ये आमची दोन्ही मुलं शाळेला होती, त्या शाळा प्रशासनाला सुद्धा त्यांनी भडकावलं आमच्या विरोधामध्ये। आणि आम्ही ज्या दुकानामध्ये रेशन किंवा ही घ्यायला जात होतो त्या लोकांना सुद्धा आमच्या विरोधात भडकावलं। फिल्टरचे पाणी घ्यायला जात होतो आम्ही, त्या लोकांना सुद्धा आमच्या विरोधात भडकावलं। एकंदरीत आम्ही ते गाव सोडून जावं
एकंदरीत ते गाव आम्ही सोडून जावं अशा पद्धतीचं षडयंत्र त्यांनी रचलं. तर हे सगळं ग्रामपंचायतीचे जे आरोपी आहेत सईदा नबी पठाण सरपंच, ग्रामसेवक उत्तम चांगदेव भोंडवे, नानासाहेब मतसाकर तात्कालीन ग्रामसेवक, पुढा नंतर हे उपसरपंच योगेश आरगडे, काकासाहेब चाफे ग्रामपंचायत सदस्य आहेत, त्यांच्या पत्नी सदस्य आहेत, पुन्हा सचिन काकडे जे ग्रामपंचायत सदस्य आहेत, युसुफ कुरेशी जे ग्रामपंचायत सदस्य आहेत आणि घरमालक किशोरप्पा आरगडे आणि त्यांची पत्नी या सगळ्यांनी षडयंत्र रचून आम्हाला त्रास दिला आणि गाव सोडायला भाग पाडलं. राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या जयंतीनिमित्त स्वच्छता सर्वेक्षण 2025 विशेष प्रचार कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. यात स्वच्छता सर्वेक्षण 2025 या विषयावरती विशेष मुलांची चित्रकला स्पर्धा उत्साहात पार पडली. भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालय, केंद्रीय संचार ब्युरो, छत्रपती संभाजीनगर व नवजीवन सोसायटी फॉर रिसर्च अँड रिहॅबिलिटेशन ऑफ मेंटली हँडिकॅप्ड छत्रपती संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने नवजीवन मतिमंद मुलांची शाळा व संरक्षित कार्यशाळा चिकलठाणा छत्रपती संभाजीनगर येथे राष्ट्रसंत गाडगे महाराज जयंतीनिमित्त स्वच्छ सर्वेक्षण 2025 या विषयावरती विशेष प्रसार कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी संस्थेच्या अध्यक्षा शर्मिला गांधी, अधीक्षक अभिजित जोशी, केंद्रीय संचार ब्युरो छत्रपती संभाजीनगरचे सहाय्यक क्षेत्रीय प्रचार अधिकारी प्रदीप पवार, सुजाता जोशी, संध्या मरेवाड आणि शाळेचे सर्व शिक्षक वर्ग व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला विशेष मुलांनी चित्रकला स्पर्धेत भाग घेतला व चित्र रंगवली. शीला सुमराव यांनी सूत्रसंचालन केलं. प्रदीप पवार यांनी आपल्या प्रास्ताविकातून कार्यालय आणि स्वच्छता सर्वेक्षण 2025 ची रूपरेषा सांगितली व आभार व्यक्त केला. चित्रकला स्पर्धेतील विजेते विशेष विद्यार्थी वेदांत इंगळे, अभिषेक शिंदे, शुभंकर, महेश मिरगणे आणि गौरव सुरडकर यांना पारितोषिक देऊन गौरवण्यात आलं. कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांनी एकत्र स्वच्छतेची शपथ घेतली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता केंद्रीय संचार ब्युरो व नवजीवन सोसायटी फॉर रिसर्च अँड रिहॅबिलिटेशन ऑफ मेंटली हँडिकॅप्ड छत्रपती संभाजीनगरच्या कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतला. हिंदू धर्माचे धर्मगुरू जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्य महाराज दक्षिण नानीजधाम यांच्याबाबत काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी अपशब्द वापरल्याचा आरोप करत त्यांच्या विरोधात समस्त जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज भक्त सेवा मंडळाच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आले. ज्याचा शेवट जवळ होतो तो सूर्याला हात लावू शकतो, तसंच कृत्य या कलियुगातील राक्षसाने केलं आहे. जाहीर निषेध, जाहीर निषेध, जाहीर निषेध अशा प्रकारचे वाईट वक्तव्य करून आपल्या जगद्गुरू श्री धर्मगुरूंचे जगद्गुरू श्री आपले त्यांच्याबद्दल वाईट अपमान केला, त्याबद्दल जाहीर निषेध करण्यासाठी आमचा श्री संप्रदाय इथे एक मोठ्या हजारोच्या संख्येने उपस्थित आहे. तरी सर्वांना विनंती आहे, याचा जाहीर निषेध यांनी जगद्गुरू श्रीची माफी मागावी पाहिजे अशी सर्वांना विनंती श्री करतो. आपण बघू शकता जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानाचा जो संप्रदाय आहे तो सकल संप्रदाय या क्रांती चौक या ठिकाणी निदर्शन करत आहात. या ठिकाणी विजय वट्टीवार यांनी एकेरी उल्लेखामध्ये जगद्गुरू श्रींचा उल्लेख केला आहे. अशा निषेधार्थ या ठिकाणी आपण बघू शकता हे आम्ही निदर्शन करत आहोत. आम्ही विजय वट्टीवार याला आम्ही चेतावणी देऊ इच्छितो की त्यांनी जगद्गुरू श्रींची माफी लवकरात लवकर या ठिकाणी मागावी, अन्यथा याचे परिणाम त्याला बघावयास मिळणार आहे. त्या संदर्भात या ठिकाणी सर्व हिंदू संप्रदायाच्या भावना त्या ठिकाणी विजय वट्टीवार या हरामखोराने दुखावल्या आहेत. त्या ठिकाणी विजय वट्टीवार याने सर्व हिंदू समाजाची आणि संप्रदायाची तसेच जगद्गुरू नरेंद्र महाराज यांची त्याने माफी मागावी, अन्यथा याचे परिणाम त्याला भोगावे लागतील. या ठिकाणी एवढं मी सांगू इच्छितो. हिंदू धर्माचे धर्मगुरू जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज यांचा काँग्रेसचे विजय वट्टीवार यांनी अपशब्द वापरून, एकेरी शब्द वापरून हिंदू धर्माचे धर्मगुरू यांचा अपमान केलेला आहे. याचा निषेध बघून आम्ही या ठिकाणी आज निषेध करत आहोत. या ठिकाणी संपूर्ण राज्यभरामध्ये त्यांनी जे अपशब्द वापरलेले आहे या बाबतीमध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पूर्ण तीव्र आंदोलन सध्या चालू आहे आणि यांनी जर नाही माफी मागितली तर यानंतर सुद्धा अधिक तीव्र असं आंदोलन यांच्या विरोधात केलं जाईल. शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती.
मराठा आरक्षणाचा लढा पुन्हा भडकला. मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने मराठा आरक्षण चिंतन आंदोलन. मराठा आरक्षण मागणीसाठी उपोषणासह करणार जनजागृती. तर हैदराबादचे आमदार टी राजा यांच्या वादग्रस्त वक्तव्याविरोधात खुलताबादेत संतापाचा भडका. खुलताबादकरांनी पोलिसांकडे कडक कारवाईची केली तक्रार. आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र ADN न्यूज.